नायगाव येथे ओबीसीची महाएल्गार परिषद पार पडलेली आहे आणि त्या एल्गार परिषदेमध्ये आज वंचितचे प्रकाश आंबेडकर देखील सहभागी झाले होते। साहेब, प्रकाश आंबेडकरांना ज्यावेळेला माध्यमांनी विचारलं की 12-12चा प्रस्तावाचं काय झालं, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की अजून त्यांच्याकडून प्रस्ताव आलेला नाही आहे। मी तुम्हाला म्हणालो ना की माझी व्यक्तिगत भूमिका आहे की वंचित बहुजन आघाडीला सुद्धा या महाविकास आघाडी आणि इंडियाच्या या सगळ्या गठबंधनमध्ये त्यांना समावेश केला पाहिजे। जो प्रश्न जागा वाटपाचा आहे त्याची समिती 9 तारखेला दिल्लीमध्ये त्याची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये मग तिन्ही पक्ष आणि मग मित्रपक्ष यांचा संयुक्त विचार करण्याचं निश्चित करावंच लागेल, कारण की आता अवधी कमी आहे, निवडणुका पुढच्या महिन्यात लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न, माझा व्यक्तिशः माझी भूमिका मी सांगितली आणि मी ती भूमिका त्या ठिकाणी बैठकीमध्ये निश्चित घेणार आहे। जागेचं ठीक आहे, मागणी आहे, इतरही पक्ष आहेत, त्याच्यामध्ये काही तडजोडीने मार्ग काढणं शक्य आहे। त्यांना अद्याप आमंत्रण देखील 9 तारखेचं आलेलं नाही। एकदा हे गठबंधन झालं त्यांचं असं आहे की अजूनही गठबंधन झाल्यानंतरचे पुढचे विषय आहेत ना, अजून ऑफिशियली महाविकास आघाडीच्या एकंदरीत त्याच्यामध्ये तो निर्णय झालेला नाही। ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी ते राहतील, त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे। आज सभा झाली, प्रकाश शेंडगे यांनी असं सांगितलेलं आहे 75 वर्ष चाकरी केली, आता नाही, आता यांना मला वाटतं की त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या। अशा व्यासपीठांचा उपयोग समाज जोडण्याकरता केला पाहिजे। निवडणुकीच्या तोंडावर आपण वेडीवाकडी विधानं करायची, समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा, आमची भूमिका एकच आहे। मग तो मराठा असो, ओबीसी असो, दलित बांधव असो, सर्वांना एकोप्याने एकत्र आणण्याचा प्रयत्न जो करेल तो खरा भारत घडू शकेल। साहेब, सोलापूरमध्ये हिंदू जनजागृती मोर्चाच्या तिथं दगडफेक झालेली आहे आणि त्याच्यात 10 ते 15 जणांना अटक केलेली आहे। भाजप हे मुद्दामून असं करत आहे का? असं आहे, जे काही चाललं देशामध्ये ते जातीय भावना भडकवून सामाजिक संघर्ष अधिक तीव्र करण्याचा हा प्रयत्न आहे। तर म्हटलं लोकांना समजतात, लोकांना दिसतंय, निवडणुका जशा जवळ येतील तसं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हा सुरू आहे आणि जनतेने त्याला बळी पडू नये असं आमचं मत आहे। हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।